तर आज आपण गव्हाच्या पिठाचे आयते कसे करायचे तेच बघणार आहोत. खीर, बासुंदी, आमरससोबत खाण्याकरिता तुम्ही हे आयते करू शकता. तर गोड पदार्थांबरोबर खाण्याकरिता आजचे हे आयते आहे. असेच तिखट आयते सुद्धा केले जातात. तर यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ, चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून डोश्याच्या पिठा इतपत सैलसर भिजवून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि हे चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं. कुठेही गुठळ्या राहायला नको. एकदम स्मूथ बॅटर तयार करायचं आहे. हे 10 मिनिटे रेस्ट करण्याकरिता असंच राहू द्यायचं. हे आयते करण्याकरिता तुम्ही डोशाचा तवा वापरू शकता आणि तवा जो आहे चांगल्यापैकी तोडला गेला पाहिजे. पण इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर करत आहे, कारण नॉनस्टिक पॅनमध्ये हे करायला सोपं जातं. चांगल्या क्वालिटीचा नॉनस्टिक पॅन घ्यायचा आहे. पॅन चांगल्यापैकी गरम करून घ्यायचा. थोडंसं तेल घालून तेल सर्व बाजूने लावून घ्यायचं. पॅन चांगला तापल्यावरच गॅसचा फ्लेम लो करून मग पळीने मिश्रण सोडायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार पॅनने सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवरच 5 ते 6 मिनिटे खालची बाजू भाजून घ्यायची आहे. कडा सोडायला लागला की मग आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. पलटी करताना काळजीपूर्वक करायचं. साईडने थोडंसं तेल सोडलेलं आहे. पॅन जर चांगल्यापैकी गरम असेल तर आयते जे आहे मस्त जाळीदार बनतात. खालची बाजू झाल्यावर पलटी करून घ्यायचं आणि पुन्हा 5 ते 6 मिनिटे लो फ्लेमवर होऊ द्यायचं. हे जे आयते आहे असे मस्त लुसलुशीत होतात. बासुंदी किंवा खीर बरोबर खायला खरंच खूप मजा येते. तुम्ही हे गोड दुधाबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर इथे आपला पहिला आयता तयार आहे. अशाच प्रकारे सर्व आयते तयार करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मस्त असे लुसलुशीत झालेले आहे. आयते जे आहे जाळीदार व लुसलुशीत व्हायला हवे. त्यासाठी बॅटर परफेक्ट सैलसर असायला हवं. जर बॅटर घट्टसर केलं तर आयते जे आहे लुसलुशीत होणार नाही आणि बॅटर जर फार सैलसर झालं तर आयता जो आहे पॅनला चिपकू शकतो. त्यामुळे टेस्ट अँड ट्रायल करून पाण्याचं प्रमाण बरोबर घेऊन मग आयते बनवायचे आहेत. ही रेसिपी फार जुनी व पारंपरिक आहे. विदर्भात खास करून वराडात हे आयते केले जातात. तर नक्की ट्राय करून बघाल. कसे झाले कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.